नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आपल्या शॉर्टमध्ये दाखवलं होतं की आपण एका फिश पॉटवर गेलो होतो की तिथे छोट्याशा जागेमध्ये किती सुंदर प्रकारे जे आहे ते फिश फार्मिंग होत असते. तर आज हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेलो. तर बघा, तर हे बघू शकता इथं जे आहे ते टाके जे दिसून राहिले तुम्हाला, याच्यामध्ये संपूर्ण टाक्यामध्ये जे आहे ते मच्छी पालन होत असते. तर याच्यामध्ये मच्छी टाकलेली आहे, काही टाक्यामध्ये मोठी आहे, काही टाक्यामध्ये लहान आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्यासोबत जे समोर दिसत आहे ते ओनर आहेत. तर ते ओनर कॉपरेट नव्हते, म्हणजे त्यांनी माहिती दिली पण ते हे नव्हती प्रॉपर. आम्ही जे ते जनरल बोललो त्याच्यामुळे मी एडिट करून टाकत आहे. तर तुम्ही बघू शकता की तुम्ही जे बघत आहे इथे जे आहे ते मासे टाकलेले आहे. इथे जे आहे ते 6 महिन्याचा मासा टाकलेला आहे. तर 6 महिन्यात ते बघू शकता तुम्हाला जे दिसून राहिले ते आता त्यांना वाटलं की फिडिंगसाठी त्यांना टाकेल बा, म्हणून ते वरती येऊन राहिले. तर इथे आमच्या इकडे झरण हा मासा असते, थोडासा पांढुशा रंगाचा मासा असते. तो मासा जे आहे ते इथे टाकलेला आहे. आम्हाला विचारलं त्यांना, तर त्यांनी सांगितलं की त्याची आता ग्रोथ जी आहे ती 1.5 किलोपर्यंत झाली आहे. तर तुम्ही म्हणाल की 6 महिन्यामध्ये 1.5 किलो खूप कमी वाटते. तर याचं कारण म्हणजे काय, तर ते न्यू बिगिनिंग आहे, त्यांची पहिलीच बॅच आहे. आता सध्या जसजसे त्यांना अनुभव येईल तसतसे ते ग्रोथ करतील. म्हणून काही गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या, काही गोष्टी ते शिकत आहेत. तर बघू शकता आता ह्या साईडच्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये छोटा मासा आहे. त्यांनी हे बीज जे आहे ते तेलंगणावरून आणले. तेलंगणावरून बीज आणलं कारण आमच्या इकडे जे आहे ते बीजचं थोडं शॉर्टेज असते, बीज मिळत नसते. म्हणून त्यांनी बीज जे आहे ते तेलंगणावरून आणले. आणि या छोट्या पॉन्डमध्ये जे आहे ते आता स्वतः जे आहे ते ब्रीडिंग करत आहे आणि त्याचं बीज ते स्वतः काढून स्वतः मग नंतर फार्मिंग करणार आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे छोट्याशा याच्यामध्ये जे आहे सुंदर प्रकारे जे आहे ते करू शकता. तर हे सगळं जे आहे ते सबसिडीवरच आहे, सबसिडी तुम्हाला पण मिळेल. याच्यामध्ये 12 लाख काहीतरी सबसिडी आहे, त्यांना आम्ही विचारलं तर 12 लाखापर्यंत सबसिडी येते. हे जे खाली दिसत आहे याच्यामधले जे आहे त्यांनी पाणी चेंज केलं आहे, कारण याच्यामध्ये अमोनिया गॅस हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत असतो. तर या अमोनिया गॅसपासून आपल्या मच्छ्यांना जे आहे ते वाचवण्याकरिता आपल्याला डेली टू डेली, म्हणजे एक हफ्त्याने किंवा काही दिवसानंतर पाणी चेंज करावं लागतं. डेली ऑक्सिजन प्रोव्हाइड करावं लागतं. तर थोडा आमच्या इकडे लाईनचा पण इश्यू असते, त्याच्यामुळे थोडा जे ग्रोथमध्ये कमी जास्त होऊ शकते. तर यांचं जे फीडिंग आहे ते पूर्णपणे बॅगचं जे फीड येते, म्हणजे फिशसाठी जे ओरिजिनल फीड यूज करतात तेच फीड यूज केलं आहे. तर तुम्हाला दाखवतो मी कसं ते फीड आहे, कोणत्या कंपनीचं ते यूज करतात ते. तर चला दाखवतो त्यांच्या गोडाऊनमध्ये. तर हे बघा, आज आपण त्यांच्या गोडाऊनमध्ये आलेलो. तर हे बघू शकता समोर जे बॅग ठेवली आहे ते 40 किलोची बॅग येत असते. या 40 किलोच्या बॅगमध्ये जे आहे ते फीड आहे. तर तुम्ही बघू शकता की फीड जे आहे ते पॅलेटसारखं फीड आहे. याची स्मेल जी आहे ती भरपूर स्ट्रॉंग आहे, बघू शकता. तर हेच फीड जे आहे ते फीडिंग करत असतात. तर बघा या फीडच्या भरोश्यावर ते पूर्ण हे करत आहेत. तर तुमच्याकडे काही माहिती असेल तर आम्हाला सांगा. अजून कोणत्या फिश जे फार्मर आहे त्यांचा कॉन्टॅक्ट असेल तर आम्हाला शेअर करा, जेणेकरून आम्ही या सरांना शेअर करू, कारण त्यांना अनुभव कमी आहे. तर कृपया आपली फॅमिली म्हणून तुम्ही सपोर्ट करा आणि आणखी माहिती असेल तर आम्हाला शेअर करा आणि अजून माहिती आम्ही तुम्हाला सांगत राहू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.